तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आज आहेत आम्हाला ढीगभर कामं, एवढी कामं आहेत ना काय विचारूच नका. पहिलं तर छोटी लागण आहे, त्याला युरिया टाकायचं आहे. परत मोठा ऊस आहे, त्याला आम्ही लागवड टाकलेलीच नाही, ती सांगतो परत. त्याला पण लागवड टाकायची आहे आणि नंतर आज एक फवारणी पण आहे बहुतेक माळात. मग बघू कसं कसं होतंय. तर आता आम्ही निघालोय रानात. म्हणलं ब्लॉग पण शेअर करावा तुमच्या बरोबर, आमचा ऊस पण दाखवावा तुम्हाला. 10,000 मला लागवड टाकणार आहे, तर मग दाखवावं म्हणल्यावर ब्लॉग स्टार्ट केला. आता सकाळ सकाळ आमचं सगळं आवरलं या. तर त्याआधी मी तुम्हाला माझे कमळ लावलं होतं त्याचे अपडेट देतो. तर बघा, इथं कमळ लावलं होतं, त्याला 2 लीफ पण आल्या होत्या, इथं एक रनर पण होता. पण या पाण्यात मच्छरच्या आळ्या झाल्या होत्या, म्हणल्यावर आज मी पाणी रिप्लेस केलंय. तर बघा, ते खेकडा पण कुठनं आलाय, आपोआपच आलाय आणि खेकडा येऊन बसलाय. पण ह्यात मासं सोडायला पाहिजे होतं, मग मच्छरच्या आळ्या होत नाही त्या. आणि पाणी पण सारखं सारखं मग बदलावं लागत नाही गप्पी मासं सोडलं की. पण आता गप्पी मासा आणायलाच टाइम भेटलेला नव्हता, तोपर्यंत 2-3 दिवस पाणी तेच होतं, चेंज पण केलं नाही, पाऊस पडत होता म्हणल्यावर. मग तोवर झाल्या त्यात आळ्या, म्हणल्यावर आज सकाळ पाणी काढले, त्यात माती जरा कमी पडत्या, माती पण जरा टाकतो आणि पाणी भरतो आज. मग आता बघू, आल्यावर करेन नाही तर आत्ता करेन. तर चला मग आता लागवड टाकायला जायचं आहे, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर गायच बघा, ही 2 पोती तर नेली ती गायज. आता निम्मी लागवड तर तो दादा घेऊन गेलाय, आता निम्मी म्हणजे काही एवढीच राहिल्या. तर ही लागवड आणि मी आता जाणार गाडीवरनं लागवड टाकायला. पावसाचं पण वातावरण झालंय, आता बघूया काय होतंय. पाऊस येईना म्हणजे झालं बरं, कारण ऊस एक तर मोठा आहे म्हणल्यावर पाऊस आला की पूर्ण भिजूनच जाते दैवारानं. आणि तर बघूया आता कसं कसं होते. पाऊस नाही तर आधी मोठ्या उसाला टाकू, बहुत जमलं तर नंतर बारक्या उसाला टाकू. आता आवरून वगैरे बसलोय, आता तो आला की जाणार मी. तर चला आता वावरातच भेटूया डायरेक्ट. तर गायच बघा, एवढं सगळं सामान घेतलंय आणि आता आम्ही निघालोय. तर पाऊस पण यायला लागलाय, तर पाऊस पण यायला लागलाय. पण काय करायचं, वर लागवड टाकल्या ती झाकली पाहिजे, ती भिजली की मग पाणीच होणार त्याचं, म्हणल्यावर पावसातच निघालोय. तर आता बघा, चला मग आता वावरात जातो, पहिली लागवड झाकतो मग तुमच्याबरोबर बोलतो. तर वर आलो आम्ही आणि पाऊस चालू झालाय बघा, आता चांगलीच चळाक आल्या. तर लागवड तर तिथं बघा झाकून ठेवली आम्ही, गाडीजवळ तळवट आणला होता म्हणल्या, आणि खालची पण झाकाय गेलाय दादा. आता पाऊस पडलाय म्हणल्या मोठ्या उसात तर घालत नाही, आधी बारक्याच उसात घालतो, नंतर मग मोठ्या उसात घालायचं म्हणतोय. आता बघतो कसं कसं होतंय, जर चांगला पाऊस झाला तर नाही घालणार. आणि का ती एक आहे बघा, ती दिसते का नाही दिसणार आता. हां, का ते ऊस आहे, त्याला घालायची आपल्याला लागवड. आणि इथं मागं निरकुडीचा ऊस कालच्या ब्लॉगमध्ये बघितला आहे तुम्ही, परवाच्या नाही कालच्याच नागपंचमीच्या. तर त्यात मी दाखवलं निरकुडीत, त्यात लागवड घालायचं आहे. तर चला आता पाऊस उघडची वाट बघतो, नंतर करतो ब्लॉग स्टार्ट. तर कायच बघा, आता पाऊस तर काय आज दिवसभर उघडायचं नाव घेणार नाही म्हणल्यावर पहिल्यांदा आम्ही ठरवलं मोठ्याच ऊसाला घालायची लागवड, कारण ती लय लांबतच चाललंय, लय दिवसापासून लागवड घालायची चालली. पुती घेतली ती अमोनिया सल्फेट आणि 20-20-013ची, आणि एक पुडा ह्याचा आहे, तेवढं घालणार आहे ऊसाला. तर आता हे ऊस नेडवा आहे तसा, 2 वेळा ह्यातनं ऊस तुटला या लागण करून, म्हणजे 2 वर्ष झाले, 3रं वर्ष आहे. तरी ऊस चांगला आहे, ऊस दाखवणारच आहे मी. तर आता लागवड वगैरे मिसळतो. मग आता इथं लागवड मिसळल्या आणि तिकडं बाकी ही रान आहे, ही सूर्यफूल सोयाबीन आहे, त्याच्या आत तिकडं रान आहे, त्याला घालायचं आहे. तर रान आहे तिथं, ही सॉरी अर्धा एकर रान आहे, अर्धा गुंठा म्हणल्यावर काय बोलायचं, अर्धा एकर रान आहे म्हणल्यावर इथनं आता पाट्या सगळ्या न्यायला लागणार आहेत तिथं. नाही तर बघू, ठिकी भरून ठिकीच नेणार डायरेक्ट तिथं, कारण एक पाटी तर न्यायचं लय अवघड जातं या. तर आता इथलंच आधी घालून घेतो मग निरगोडीत घालतो. तर चला आता लागवड पटकन मिसळून घेतो. आता पोती वतली ती, ह्या गोळ्या आधीच मोठ्या मोठ्या तयार आहेत. चला मग काम करतो, व्हिडिओ करत बसलो तर वरडेल मला दादा. तर गायच बघा, इथं भरली तीन राहिलेली ह्या झाकून ठेवल्या. आता ठिकी घेऊन तिकडं जाणार आहे, पावसामुळं काय पाऊस थांबणार नाही म्हणल्यावर आता चालू करणार आहे लागवड घालाय. आता वावरात जातो पहिलं, तर पाऊस उघडलाय तर पटपट गडबडी टाकायची आहे, वाया टाकतो जरा, मग तो माझ्यावर कंटिन्यू करतो. तर चला ठिकं घेऊन जातो आता मी.
तर एक ठिकं तर मी टाकून आलोय. आता ही बकेट ते घेऊन आलो, त्याला एक ठिकं उचलू लागलो. तर एक ठिकं घेऊन निघालाय. आणि काय 2 पाट्या असतील त्या, मग आता एक एक पाटीच करून न्यायची. इकडच्या कडेची तिकडच्या कडेला ठिकी न्यायची, लांबायची. तर ही बघा सूर्यफुलं बघा किती भारी दिसते ती. आणि सगळी बघा इकडून सूर्य, इकडं पूर्व दिशा आहे, तर सगळ्यांची तोंड त्याच दिशालाच आहे ती सूर्यफुलाची बघा. म्हणून याला सूर्यफूल खरं म्हणते ती, कारण सूर्याच्या प्रकाशाच्या दिशेनं वाढतं ती म्हणून. तर आता तुम्हाला ऊस दाखवतो. ऊसात तर आले गवत लय आफेर रान आहे, त्यामुळं इकडे जास्त जायची यायची होतच नाही. तर काय ऊस आहे आपला लय मोठा झालाय. तर ह्याला कायच केलेलं नाही. तर ह्याची स्टोरी सांगतो. एवढा मोठा झालाय, लागवड का घातली नाही त्या आधी दम भरलाय. जरा वेळ बसतो, पाणी वगैरे पितो आणि मग सांगतो तुम्हाला. गायच तर लागवड तर आमची झाल्या टाकून. आता बरोबर लागवड पुरली. वंजळ सुद्धा लागवड राहिलेला नाही. तर आता ह्या ऊसात सांगायचं म्हणजे हा 10,000 एक आहे. म्हणजे हा ऊस का नाही असा पांढरा आहे. तर तुम्हाला जे शेतकरी आहेत त्यांना माहीत असेल. आणि 86-0 कसा असते, असा लाल असते शक्यतो ऊस असा, पण हा पांढरा ऊस आहे असा. ह्यात कुठं तर बी आलेला आहे सांगायचं. आणि ऊस बघा एवढा चांगला आलाय ना, बोलायचं काम नाही. आणि ह्याला काय म्हणजे काहीच केलं नाही आम्ही. काय झालं होतं, उन्हाळा होता. उन्हाळ्यामुळं काय आलं, पाणी विहिरीला कमी आलं. मग नेडवं हीच होतं. मग नेडवं होतं म्हणल्यावर काय केलं आता, मग पाणी ह्यालाच कमी सगळ्यात जास्त सोडलं. कारण बाकीची खोडवी ती लागणी चांगल्या होत्या म्हणल्यावर ह्याला पाणी कमी सोडलं. ह्याला पाण्याचा आचका बसला म्हणजे वाळलं होतं जरा उन्हाळ्यात. पण पाऊस पडल्यावर झालं सरळ ते. आणि काय केलं, मग लागवडच घातली नाही, नुसता कुळवून घेतला ऊस. कारण पाला ते होता, पाणी सरकत नव्हतं म्हणल्यावर कुळवून घेतला. आणि लागवड मग घातलीच नाही, कारण उन्हाळा होता. आणि जसा पाऊस लागला तशी बाकीची कामं चालू झाली. लागणीची अडचाली ही खोडवं कुळवायची, त्यामुळे ह्याच्याकडे कुणाचं लक्षच नव्हतं. तर आता पूर्णच लागवड घातलेलं नाही, तर ऊस एवढा चांगला आलाय. म्हणलं थोडी तरी घालावी, काय असेल ते असेल कारखान्याला. तर आता जाणारच आहे 4 महिन्यात, म्हणूनच ह्याला लागवड टाकायची होती. मग आज ह्याला मुहूर्त लागला म्हणल्यावर लागवड टाकून घेतली. आता वर पण लागलीच घालायची आहे, वर घालतो. तर चला मग जाऊया आता वरच्या वावरात. ते अजून मिसळायचे. तिथं आता युरिया आणि पॉलिसल्फेटचं थोडंसंच आहे, पॉलिसल्फेट शिल्लक होतं. म्हणलं आता ठिबकमधनं सोडायचं ते, म्हणलं युरिया बरोबर घालून टाकूया. तर लागवड तर झाल्या. आणि आम्हाला एक दाखवतो, मिरच्या सापडली त्या. म्हणजे काय झालं विषय, लागणीत आम्ही मिरच्या केल्या होत्या. मग त्या मिरच्या आम्हाला खोडव्यात पण आल्या होत्या उगवून पडकी झाडं. आणि आता नेडव्यात पण आली त्या बघा होता. त्या पिकली त्या मिरच्या, त्या ब्याला यूज होतीला म्हणून घेतली त्या, कारण बी चांगला आहे मिरचीचं. तर चला आता पलीकडं जातं आणि पलीकडचं टाकून मग भेटतो तुम्हाला. तर बघा, जी शेतकरी नसतील त्यांना ही साबुदाणा वाटेल, खरं युरिया आहे बरं का. टाक पॉलिसल्फेट. तर आता युरिया आणि व्हाईट पॉलिसल्फेट राहिलं होतं, अमोनिया सल्फेट, सॉरी पॉलिसल्फेट म्हणते, मग काय टाकलं ती पॉलिसल्फेट होतं. तर आता हे मिक्स करतो आणि टाकतो ह्याच्यात लागणीत. ह्या लागणीत टाकायचं. त्याला व्हायचं टाकायला पाहिजे प्रत्येक झाडाच्या बुडक्यात. सगळं इसकाटून चालणार नाही. आता लागवड टाकून घेतो. केस तर पाक वाट लागते पावसामुळं, लई चिपचिप होते केसांची. तर आवरतो आणि मग भेटतो. अजून काम पण आहे, एक सोयाबीन पण आणलंय, ती मधल्या दंडात टोकायचं आहे, कालवणाचं सोयाबीन. तर ती पण करायचं आहे अजून. चला मग. तर गायचं आता लागवड तर सगळी झाल्या, दाखवतो झालेली. असे टाकले सगळ्या रानात. थांबा, अशी टाकल्या प्रत्येक उसाच्या बुडच्याला सगळ्या रानात अशी टाकल्या. कसलं भारी दिसतंय बघा, ठेप युरिया ती होतं म्हणल्यावर. युरिया शक्यतो टाकत नाही आम्ही, रानं खराब होती. पण ही काय उचम बसना म्हणल्यावर युरिया टाकला. आता ही सोयाबीन आहे खायचं ही, आणि हे असं बारकं घेवडा आहे ती बिस्किट घेवड्यागत. तर आता ही टोकायचं आहे ती. आता इथं ही जागा आहे मी पाटात एवढी, ह्या रोपात आणि ह्या रोपात अशी सगळे इथं जागा आहे. एवढ्यात टोकून घेतो, म्हणजे कसं कालवणाला पण होतं आणि इथं काय मेहनत होत नाही म्हणल्यावर मोडत नाही ती. तर चला, भूक पण लागल्या जाम, घरी जायचं आहे. मम्मीचा फोन आलाय जेवायला या, उशीर किती झालाय म्हणून. तर आता एवढं टोकून घेतो आणि घरी जातो.
चला आता अजून माळात फवारणी. आज कामं दिवसभर सगळी काम आहेत म्हणूनच आजचा ब्लॉग शूट करायला घेतला आहे. कारण एवढ्या दिवसांनी ब्लॉग मी टाकतो काय गॅप पडतो, कारण लोकांनी पण समजलं पाहिजे ना का टाकत नाही, जास्त दिवसाने गॅप पडतो. तर काम असते म्हणून गॅप पडतो. त्यानंतर अजून कॉलेजचं बघायचं आहे. त्यामुळं चला आता तर हे टोकून घेतो, घरी जातो, हातपाय धुतो, जेवतो, मग तिथं माळात भेटतो, नाहीतर घरी गेल्यावर भेटतो. चला पटकन टोकून घेतो. तर काय चला आता आम्ही आलोय वरनं, जेवण वगैरे केलं, हातपाय वगैरे धुवून स्वच्छ होऊन तर आता निघालोय माळात फवारणीला. तर बघा दप्तर घेतलंय पाठीवर. आता जायचं आपण माळात उसाव फवारणी कराय म्हणते. तर उसाव फवारणी आहे सेकंड. तर आता ती करायला निघालोय. चला मग दाखवतो तुम्हाला काय काय आम्ही फवारणी करतोय ते. तर काय चला मग आता आमचं औषध पण मारून झालंय. अर्ध्या तासातच औषध झालं, कारण तिघांनी तिखंड मारलं म्हणल्या. तर आम्ही घरी निघालो. किती वाजले? 8:15 वाजून गेले. ही 3:15 वाजून गेले. 3:20 वाजली त्या. आता जायचं, जरा आराम करायचा. अजून मला एक ब्लॉग एडिट करून अपलोड करायचं आहे. तर मग गायज हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.